सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण 2, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, सोर्सेस ऑफ बिझनेस कॉर्पोरेट फायनान्स. लेक्चर नंबर 4. अग्रक भाग म्हणजे काय आणि अग्रक भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा उपघटक या तासामध्ये आपण अभ्यासणार आहोत. नेक्स्ट. तसं जर पाहिलं तर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, प्रकरण 2 यामध्ये सोर्सेस ऑफ बिझनेस और कॉर्पोरेट फायनान्स यामध्ये मालकीच्या भांडवलाचे स्रोत आणि कर्जाऊ भांडवल. मालकीचे भांडवल यामध्ये आपण भाग आणि प्रतिधारण नफा आणि भागांचे 2 प्रकार आहेत, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. आणि कर्जाऊ भांडवल यामध्ये कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेवपावती, अमेरिकन ठेवपावती, बँकेचे कर्ज, वित्तीय संस्थांचे कर्ज, व्यापारी कर्ज. वरील स्रोतांचे अंतर्गत व बहिर्गत बाह्य स्रोत असे वर्गीकरण केले जाते. बाह्य स्रोत संस्थेबाहेरच्या मार्गाने जमा केलेला निधी आणि अंतर्गत स्रोत इंटरनल सोर्सेस संस्थेने संस्थांतर्गत मार्गाने जमा केलेला निधी. यापूर्वीच्या तासामध्ये आपण मालकीच्या भांडवलाचे स्रोत यामध्ये आपण भाग म्हणजे काय तर भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार भाग या संज्ञेची व्याख्या केलेली आहे की भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भागसाठ्याचा ही यात समावेश केला जातो. आणि भाग भांडवलाचे जे छोटे छोटे घटक आहेत, हिस्से आहेत, तुकडे आहेत, जसं आपण एका भाकरीचे चतकोर करतो, 4 चतकोर करतो, त्याचे 8 तुकडे करतो, त्याचे 12 तुकडे करतो. एका भाकरीचे ते जेवढे तुकडे होतील ना त्याला म्हणायचं भाग. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते. जी व्यक्ती असे भाग खरेदी करते तिला भागधारक अथवा कंपनीचा सदस्य असे संबोधले जाते. भागांची वैशिष्ट्ये यामध्ये 1 अर्थ, 2 मालकी हक्क, 3 अनुक्रमांक, 4 हक्क असल्याचा पुरावा, 5 भागाचे मूल्य, त्यामध्ये दर्शनी मूल्य, विक्री मूल्य, बाजार मूल्य, 6 हक्क, 7 मिळकत, 8 हस्तांतरण, 9 भागधारकाची मालमत्ता आणि 10 भागांचे प्रकार. कंपनी 2 प्रकारच्या भागांची विक्री करू शकते, त्यामध्ये अ समहक्क भाग आणि ब अग्रहक्क भाग. भागांचे प्रकारमध्ये भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 43 नुसार कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. त्यासाठी त्यांचे हक्क, लाभ, जोखीम अशा गोष्टी लक्षात घेतल्या जातात. खालील तक्ता भागांचे विविध प्रकार दर्शवतो. त्यामध्ये
अ समहक्क भाग आणि ब अग्रहक्क भाग. आणि समहक्क भागामध्ये मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि 2 मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. समहक्क भाग म्हणजे असे भाग जे भाग अग्रहक्क भाग नसतात त्यांना आपण समहक्क भाग असे म्हणतो. यापूर्वीच्या तासामध्ये आपण समहक्क भागांची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. त्यामध्ये 1 कायमस्वरूपी भाग भांडवल, 2 अस्थिर लाभांशाचे दर, 3 हक्क, 4 अग्रक्रम नाही, 5 नियंत्रण, 6 जोखीम, 7 अवशेष भागाचे दावेदार, 8 कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही, 9 अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग, 10 हक्क भाग, 11 दर्शनी मूल्य, 12 बाजार मूल्य, 13 भांडवल वृद्धी. हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत अग्रहक्क भाग. अग्रहक्क भाग यालाच आपण इंग्रजीमध्ये प्रेफरन्स शेअर्स किंवा अग्रहक्क म्हणजे प्राधान्य क्रम. अग्रहक्क म्हणजे. आणि याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न असतो की अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये सांगा. आता आपण पाहूया अग्रहक्क भाग प्रेफरन्स शेअर्स. या भागांना काही विशेष सवलती व अग्रहक्क असतात. असे हक्क समहक्क भागांना नसतात. अग्रहक्क भागांचे विशेष हक्क असे आहेत. अ लाभांश देण्याच्या वेळी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. ब कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. अग्रहक्क भागधारक असतात. लाभांश अग्रक्रमाने व निश्चित दराने दिला जातो. लाभांशाचा दर पूर्व निर्धारित असतो व तो विक्रीच्या वेळेस ठरविलेला असतो. या भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क नसतो, परंतु ज्या मुद्द्यावरील निर्णयाचा अग्रहक्क भागधारकांच्या गुंतवणुकीवर थेट परिणाम होऊ शकतो अशा मुद्द्यावर ते मतदान करू शकतात. उदाहरणार्थ त्यांच्या हक्कामध्ये बदल केल्यास अथवा कंपनीची विक्री इत्यादी संदर्भात त्यांना मतदान करता येते. अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे सहमालक आहेत, पण ते कंपनीचे नियंत्रक नाहीत. या प्रकारचे भाग जे गुंतवणूकदार सावध असतात ते खरेदी करतात, कारण त्यांना त्यांच्या मुद्दलाची सुरक्षितता व नियमित लाभांश यांचीच काळजी असते. अशा प्रकारचे हे अग्रहक्क भाग आहेत की अग्रहक्क भागांना कंपनीमध्ये लाभांश कंपनीच्या नफ्यामधील निश्चित दराने स्थिर दराने ठरलेल्या वेळी निश्चित लाभांश अग्रक्रमाने दिला जातो. आणि त्याचबरोबर जेव्हा कंपनीचं विसर्जन होईल तेव्हा या अग्रहक्क भागांची भांडवलाची परतफेड अग्रक्रमाने प्राधान्याने त्यांना परत केली जाते. अशा प्रकारचं हे सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम असलेले भाग आहेत की ज्यांना आपण अग्रहक्क भाग असे म्हणतो. जे सामान्य भाग नाहीत ते अग्रहक्क भाग आहेत आणि यांना
कंपनीमध्ये निश्चित दराने अग्रक्रमाने पूर्वनिर्धारित विक्रीच्या अग्रक भागांची विक्री करताना त्याच वेळेस त्यांचा लाभांशाचा दर आणि त्यांचे हक्क सुरक्षित केलेले असतात. आणि म्हणून अग्रक भागांना दोन बाबतीमध्ये विशेष हक्क आहेत. लाभांश देण्याच्या वेळी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो आणि कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. म्हणजे ज्या व्यक्ती कंपनीचे अग्रहक्क भाग खरेदी करतात त्यांना आपण अग्रहक्क भागधारक प्रेफरन्स शेअर होल्डर, आणि हे जे अग्रहक्क भागधारक आहेत तर यांची गुंतवणूक कशी असते, सुरक्षित अशी प्रकारची असते. परंतु जरी अग्रहक्क भागांच्या बाबतीमध्ये लाभांश देणे आणि भांडवलाची परतफेड होणे असे जरी विशेष हक्क असले तरीसुद्धा यांना कंपनीच्या मतदानामध्ये सहभागी होता येत नाही. त्यांच्या हक्कासंदर्भात जर काही अडचणी असतील तर त्या संबंधी ते एकत्रित येऊ शकतात, परंतु कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये, कंपनीच्या जादा नफ्यामध्ये, कंपनीच्या प्रशासनामध्ये, कंपनीच्या उत्कर्षामध्ये, कंपनीच्या नावलौकिकामध्ये अग्रहक्क भागांना अशा प्रकारचे हक्क नाहीत. कारण ते अग्रहक्क भाग खरेदी करणारे व्यक्ती या श्रीमंत सधन व्यक्ती असतात की ज्यांना पैशाला पैसा कमवायचा असतो. असेच व्यक्ती कंपनीचे अग्रहक्क भाग खरेदी करतात आणि म्हणून अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे सहमालक आहेत, पण ते कंपनीचे नियंत्रक नाहीत. या प्रकारचे भाग जे गुंतवणूकदार सावध असतात, धनिक व्यक्ती जे असतात ते खरेदी करतात, कारण त्यांना त्यांच्या मुद्दलाची व नियमित लाभांश याची काळजी त्यांना असते, कारण ते फक्त पैसा कमविण्यासाठीच अशा प्रकारचे भाग खरेदी करतात. अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. 1. लाभांशासाठी अग्रहक्क. अग्रहक्क भागधारकांचा वार्षिक निव्वळ नफ्याच्या नेट प्रॉफिट वितरणीय रकमेवर प्रथम दावा असतो. समहक्क भागांना लाभांश देण्यापूर्वी अग्रहक्क भागांना लाभांश दिला जातो. लाभांशासाठी अग्रहक्क. दुसरं वैशिष्ट्य, भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी या भागांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. यामुळे भांडवल नुकसानीपासून अग्रहक्क भागधारकांचे संरक्षण होते. तिसरं वैशिष्ट्य आहे निश्चित परतावा. निश्चित म्हणजे ठरलेला. अग्रहक्क भागांना निश्चित दराने लाभांश दिला जातो. हा दर पूर्वनियोजित ठरलेला असतो. हा निश्चित रकमेच्या स्वरूपात असतो किंवा नियत दराने दिला जातो. अग्रहक्क भागांना केवळ नफ्यामधूनच लाभांश दिला जातो. लाभांश दर निश्चित असला तरी कर्जावरील निश्चित व्याजदर व या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आर्थिक संकटाच्या काळात संचालकांनी कोणताही
लाभांश न देण्याचा निर्णय घेतला तर अग्रहक्क भागधारकांना न दिलेल्या लाभांशावर हक्क सांगता येत नाही. म्हणजे आपत्कालीन जर स्थिती असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, परंतु अग्रहक्क भागांना निश्चित दराने परतावा, निश्चित दराने, पूर्वनिर्धारित दराने लाभांश दिला जातो. हा त्यांचा हक्क आहे. नेक्स्ट, चौथं वैशिष्ट्य आहे भांडवलाचे स्वरूप, नेचर ऑफ कॅपिटल. अग्रहक्क भाग कंपनीला कायमस्वरूपी असलेले भांडवल पुरवत नाहीत. एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या भांडवलाची परतफेड केली जाते. कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. कंपनी स्थापनेनंतरच्या काळामध्ये जे अग्रहक्क भाग भांडवल गोळा केले जाते, हे भाग कंपनीच्या अतिरिक्त भांडवलाची गरज भागविण्यासाठी विक्रीस आणले जातात. लाभांशाचे दर तसेच बाजार मूल्य यात चढ उतार होत नसल्याने अग्रहक्क भाग भांडवल हे सुरक्षित भांडवल समजले जाते. म्हणजे भांडवलाचे स्वरूप हे सुरक्षित आहे. भांडवलाची रक्कम त्यांची कधी का केव्हा का होईना त्यांना मिळते आणि अग्रहक्क भागांची रक्कम भागधारकांना विशिष्ट मुदतीनंतर दिली जाते. त्यामुळे हे सुरक्षित भांडवल समजले जाते. बाजार मूल्य. अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांशाचा दर स्थिर असल्यामुळे त्यांचे बाजार मूल्य बदलत नाही. समहक्क भागांशी याची तुलना केल्यास या भागांची मूल्यवृद्धी होत नाही. नेक्स्ट, 6 आहे मतदानाचा अधिकार. अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात, परंतु कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार यांना नाही. थेट त्यांच्या अधिकारावर परिणाम करणाऱ्या कंपनीच्या कोणत्याही ठरावावर मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे. उदाहरणार्थ, भांडवलाच्या परतफेडीच्या अटीमधील बदल किंवा 2 वर्षापासूनच्या लाभांशाची थकबाकी आहे अशा मुद्द्यासाठीच ते मतदान करू शकतात. परंतु सर्वसामान्यपणे अग्रहक्क भागांना मतदानाचा अधिकार नाही. नंतर पुढचं वैशिष्ट्य आहे 7वं, जोखीम. सावध असणारे गुंतवणूकदार साधारणपणे अग्रहक्क भागांची खरेदी करतात. भांडवलाची सुरक्षितता व निश्चित लाभांश असे 2 फायदे अग्रहक्क भागांशी निगडीत आहेत. त्यामुळे मंदीच्या काळात जेव्हा व्याजदराची सतत घसरण होत असते, अशा वेळी या भागधारकांना अग्रहक्क भाग एक वरदानच आहे, कारण तेथे सुरक्षितता आहे. नेक्स्ट, दर्शनी. 8वं वैशिष्ट्य आहे दर्शनी मूल्य, फेस व्हॅल्यू. दर्शनी मूल्य. समहक्क भागांपेक्षा अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य जास्त असते. त्यांचे दर्शनी मूल्य साधारण ₹100 इतके असते. 9वं वैशिष्ट्य आहे हक्क भाग व बोनस भाग. अग्रहक्क भाग हे हक्क भाग व बोनस भाग मिळण्यास पात्र नसतात. 10वं वैशिष्ट्य
गुंतवणूकदाराचे स्वरूप. माफक अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांना हे भाग आकर्षित करतात. परिवर्तनास विरोध करणारा, सावध, भांडवलाच्या सुरक्षितेत स्वारस्य असणारा, गुंतवणुकीवर स्थिर परताव्याची, स्थिर लाभांशाची अपेक्षा करणारा गुंतवणूकदार अशा भागांना पसंती देतो. आणि म्हणून अशा पद्धतीने या भागामध्ये आपण काय पाहिलं, तर या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की अग्रक भाग, त्याची व्याख्या. आणि काय व्याख्या पाहिली आपण, तर पाहिलेली आहे या भागांना काही विशेष सवलती व अग्रक्रम हक्क असतात. असे हक्क समहक्क भागांना नसतात. अग्रहक्क भागांचे विशेष हक्क असतात. त्यामध्ये लाभांश देण्याच्या वेळी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो आणि कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. आणि म्हणून नेक्स्ट या अग्रहक्क भागाची जर वैशिष्ट्ये पाहिली तर ती वैशिष्ट्ये आहेत: लाभांशासाठी अग्रहक्क, 2 भांडवल परतफेडीचा अग्रहक्क, 3 निश्चित परतावा, 4 भांडवलाचे स्वरूप, 5 बाजार मूल्य जास्त असते, 6 मतदानाचा अधिकार यांना नसतो, जोखीम यांची कमी असते, 8 दर्शनी मूल्य यांचं जास्त असतं, 9 हक्क भाग व बोनस भाग यांना मिळत नाहीत आणि 10 गुंतवणूकदाराचे स्वरूप. हे सुरक्षित भांडवल समजलं जातं. सुरक्षित गुंतवणूकदार धनिक, श्रीमंत व्यक्ती, सावकार व्यक्ती असे अग्रहक्क भाग खरेदी करतात आणि कंपनीलाही भांडवलाचा पुरवठा करतात, व्यवसाय करण्यासाठी वित्त पुरवठ्याचा पुरवठा करतात आणि आपल्याही धनसंचय करण्यास ते प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे आपण आजच्या या तासामध्ये पाहिलेलं आहे अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. तरी सर्वांनी या व्हिडिओचा काय करायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे, या व्हिडिओचा लाभ घ्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने याचा आपण अभ्यास करा. आणि अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये हा महत्त्वपूर्ण 8 मार्काचा प्रश्न जो आहे त्याचा नित्य आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून त्यांची वैशिष्ट्ये आणि अग्रहक्क भाग लक्षात राहतील या पद्धतीने सर्वांनी अभ्यास करावा. सर्वांसाठी धन्यवाद.